करमाळ्यातील रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा, मजुरांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल। पुण्याच्या भोर तालुक्यातील कोंढरी गावात वानरांच्या टोळीचा धुडगूस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अकोला शहरात भेगा पडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात, डांबर टाकून भेगा बुजवल्याचं काम सुरू। मालेगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामामुळे धुळीचं साम्राज्य, रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना त्रास, धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती। नंदुरबारच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीला वेग, आतापर्यंत 71,000 क्विंटल कापसाची आवक, कापसाला मिळणारा 7,521 रुपये हमीभाव वाढवून देण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील 98,000 घरकुलांच्या यादीला मंजुरी, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत लवकरच कामांना सुरुवात होणार। नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, 10 दिवसांपासून रब्बी हंगामातील पिकांना फटका। नंदुरबार जिल्ह्यात नाफेड खरेदी केंद्र नोंदणी सुरू, सोयाबीन, मूग आणि उडदाची खरेदी केली जाणार, 15 जानेवारीपर्यंत नाफेड केंद्रावर नोंदणी करण्यासाठी मुदत। जळगावातील छत्रपती संभाजी नाट्यगृहात सुरू बालगंधर्व संगीत महोत्सवात कथ्थक नृत्याविष्काराची रसिकांसाठी ठरली पर्वणी, शिंजिनी कुलकर्णी आणि अनिरुद्ध आयठल यांनी जिंकली रसिकांची मनं। धुळ्यातल्या जुनवणेमध्ये कडधान्य पिकांची काळजी घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, तालुका कृषी कार्यालयाचा पुढाकार, अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात मार्गदर्शन। धुळे तालुक्यातल्या देवभाने शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात बहरली डेझी फुलं, डेझी फुलांना 70 ते 80 रुपये किलो भाव।